हे बघा, जमलंय का सांगा. आता ते काय आहे ते तुम्हाला पुढे सांगते. थांबा थांबा, आधी लसूण सोलून घेऊ दे. काय ते दाखवायचंय ना. थांबा पटकन सोलते. तर हाय फ्रेंड्स, मी अश्विनी, स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर गेल्या व्लॉगमध्ये म्हणले होते की ही तयारी कशाची, हे डेकोरेशन, एक छोटीशी हिंट दिली होती गेल्या व्लॉगमध्ये. काही कमेंट आली, काहींनी ओळखली की ते होतं अन्नप्राशन. तर इथे लक्षातच नव्हतं की पदर मी तसाच हे केलेला आहे. नंतर मी पदर सोडला आणि ते आवरलं. तर इथे मला चॉकलेट्सचं काही जमतच नव्हतं की काय डिझाईन करावी. आणि 5च चॉकलेट्स म्हणजे कॅडबरी होत्या. तर आता इथे ते ठेवावं कसं ते काहीच कळत नव्हतं. आणि त्यानंतर कसं बसं मी ठेवून घेतलं. आणि त्यानंतर मी बाकी चॉकलेट्स वगैरे तर मांडल्या होत्या. फुलांची डिझाईन ही आधीच करून घेतली होती. प्लेट नंतर त्यात सेपरेट मांडल्या. तरी ते सगळं ते केलं कॅडबरीचं तसं. त्यानंतर चॉकलेट्स अशा लावून घेतल्या छोट्या छोट्या बाउलमध्ये. तर हो, ही तयारी ना अन्नप्राशनची आहे. आता हे अन्नप्राशन खूप आधी करायचं होतं, पण काही कारणांमुळे जमलं नाही ते करायला. तर त्यानंतर डेअरी मिल्कचं सुद्धा असंच काहीतरी डिझाईन केली. तर इथे हे असं होतं डेकोरेशन. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की हे जमलंय का? कारण यासाठी मी कुठलाही व्हिडिओ काही वगैरे बघितले नाहीये, रील बघितलेली नाहीये. सहज मनात आलं, तसं तसं करत गेले, सुचत गेले, तसं तसं केले. फुलं 2 प्रकारचीच होती, झेंडू आणि गुलाब. तर हो, व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक नक्की करत जा आणि अशाच नवनवीन व्लॉगसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता हे सगळं डेकोरेशन तर झालं होतं, पण याच्यानंतरनी सेलिब्रेशन कसं केलं ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की कळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्लॉग इथेच एंड करते. बाय बाय.